झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. राजकारण मोठं विचित्र असतं. तुमच्या सोबत आहेत म्हणजे ते तुमचे आहेत असं होत नाही. आणि सत्तेचं केंद्र, खरं केंद्र कुठे आहे ते सतत दाखवून देणं गरजेचं असतं. खरं तर तुम्ही त्यांचे सहकारी असता. तुमच्या विरोधात विरोधक रान पेटवत असताना त्यांनी तुमच्या मागे उभं राहणं गरजेचं असतं. मात्र राजकारण असं 1+1=2 सारखं नसतं. बुद्धिबळाच्या सोंगट्यांचे नियम इथे लागू होत नाही. म्हणजे घोड्याची 2.5 घरांची चाल, उंट तिरका जाणार, हत्ती सरळ जाणार आणि तो मुळात समोरच्या विरोधात जाणार, स्वतःच्याच खेम्यामध्ये घुसणार नाही. तशाच प्रकारे इथं राजा सैन्याचा प्रमुख असूनही एकाच घराचा बंदी राहू शकतो आणि कधी कधी तर युद्धाऐवजी सरळ समर्पण करून बिनरक्ताचं युद्धही संपू शकतं. आता हे माझं बोलणं तुमच्या कदाचित नीट लक्षात आलं नसेल, किचकट वाटलं असेल तर थोडं नीट स्पष्ट करून सांगतो. विषय चाललाय शिवसेनेचे पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदेंचा. शिवसेनेसारख्या एका प्रबळ प्रादेशिक पक्षाचे ते प्रमुख आहेत. ठाण्यासारख्या जिल्ह्यात त्यांचा वर्चस्व आहे. त्यांना मोठा जनाधारही आहे. सध्याच्या महायुती सरकारात त्यांचा पक्ष सामील असून अनेक महत्त्वाची खाती त्यांच्या पक्षाकडे आहेत. माजी मुख्यमंत्री राहिलेले शिंदे हे तसे फायटर वृत्तीचे शिवसैनिक आहेत. मात्र त्यांची गाठ पडली आहे किंवा गाठ आहे म्हणा ती भाजपशी, आणि त्यातही आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. यातूनच शिंदेंचा अवघडलेपणा किंवा धुसफूस अनेकदा दिसत असते, जशी ती आताही दिसून आली आहे. त्याचं झालंय असं की शिंदे दिल्लीला जाऊन आलेत. तिथं त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. चर्चा अशी आहे की त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांचीही भेट घेतली. शिंदेंनी दिल्लीला जाणं ही काही बातमी नाहीये. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणं ही सुद्धा बातमी नाहीये. बातमी ही आहे की राज्यात अधिवेशन सुरू असताना आणि महत्त्वाची विधेयकं मांडली जात असताना संजय गायकवाडांसारख्या त्यांचे आमदार जाहीर वर्तन चर्चेचा विषय ठरलेला असताना त्यांनी दिल्लीला जाणं. आणि याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं म्हणणं मानायचं झाल्यास शिंदे दिल्लीला फडणवीसांची तक्रार करायला गेले होते. सरकारमधील दुय्यमत्व, आपल्या मंत्र्यांच्या आमदारांच्या विरोधातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाया हे त्यामागचं कारण असावं असा दावा आहे. दुसरीकडे भाजपच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंनी फार जोर लावू नये, निगोशिएट करण्याचा प्रयत्न करू नये, भाजपबरोबर आर्म ट्विस्टिंग म्हणजे स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी त्यांना मर्यादेत ठेवण्याकरता या टॅक्टिक्स आहे. त्यांच्या आमदार मंत्र्यांची एक समोर येणारी प्रकरणं हे तर षडयंत्र असावं अशी शंका खुद्द उद्धव ठाकरेंनीच व्यक्त केली आहे. आणि संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा मानायचा तर शिंदे आपला पक्ष भाजपात विलीन करून मुख्यमंत्री बनण्याचाही प्रयत्न करत होते. शिंदेंच्या भोवती बनलेलं हे संशयाचं धोकं आणि प्रश्नांच्या चक्रव्यूहावरच आहे आजचा झिरो आवर. नेहमीप्रमाणे पुढे जाण्यासाठी आजचा प्रश्न पाहूयात, ज्यासाठी तुम्हाला कौल द्यायचा आहे, तुमचं मत मांडायचं त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला. आजचा प्रश्न पाहण्यासाठी असा प्रश्न आहे माझाचा: मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास तयार होते. संजय राऊत यांचा हा दावा आपल्याला पटतो का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत. आणि एबीपी माझाचं एक्सवरचं एबीपी माझा टीव्ही हे हँडल, फेसबुकवर एबीपी माझा, यूट्यूबवर एबीपी माझा टीव्ही, इंस्टाग्रामवर एबीपी माझा टीव्ही या हँडलवर जाऊन तुम्हाला हा प्रश्न दिसेल. खाली पर्याय सुद्धा दिसतील. तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे, हवा तो पर्याय निवडायचा आहे आणि या पोलमध्ये भाग घ्यायचा आहे. परत एकदा प्रश्न: मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास तयार होते. संजय राऊतांचा हा दावा पटतो का? आता यानंतर शिंदेंच्या दिल्ली वारीवरून संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले. मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आपला पक्ष भाजपात विलीन करायला तयार होते असाही दावा राऊतांनी केला. तसंच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिंदेंनी शहांचे पाय धुतले असावेत, चंदन लावून पाय धुतले अशी उपरोधिक टीका देखील राऊतांनी केली. दावे गंभीर आहेत आणि म्हणणारे बोलणारे संजय राऊत आहेत. खासदार आहेत दिल्लीमध्ये, त्यांचा राबता असतो. बघूयात काय म्हणतात संजय राऊत. मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा. मी सांगतो
त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे. आता विषय एकनाथ शिंदेंचा असेल तर विरोधक तुटून पडणार हे तर उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही तर्कवितर्क लढवले. पाहूयात काय म्हणतात रोहित पवार. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या. कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे. तर संजय राऊतांचे किंवा विरोधकांचे दावे मंत्री उदय सामंत यांनी खोडून काढलेत. काय म्हणतात उदय सामंत, पाहूया. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करतायत त्यांना हे देखील मला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते. नुसतं बोलून काय होत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर माध्यमांचं काम हे आहे, जर का विरोधक म्हणत असतील पाऊस पडत नाहीये, सत्ताधारी म्हणत असतील पाऊस पडतोय, तर मीडियाचं काम आहे खिडकी बाहेर झाकून हे प्रत्यक्ष बघणं की पाऊस पडतोय किंवा नाही. त्याच दृष्टीने जेव्हा आम्ही धांडोळा घेतला, लोकांशी बोललो, तज्ज्ञांशी बोललो, दिल्लीमध्ये जरा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, त्या ज्या शक्यता समोर आलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत आमच्या मीडिया सेंटरवरती. काय झालं असावं, दिल्लीला का गेले शिंदे, चर्चा आणि शक्यता. शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संबंधी असू शकतो. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांशी चर्चेसाठी हा दौरा असू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी हा दौरा असू शकतो. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महायुतीला किती फटका बसू शकतो यावरही चर्चेकरता हा दौरा असू शकेल. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावरही चर्चा असू शकते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबतही इथे झालेली असू शकतात. ठाकरे बंधू एकत्र झाल्यास अमराठी मतं महायुतीला एकट्ठा मिळण्यावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतं विभाजन होऊ शकतं का, त्याही बद्दल चर्चा असू शकेल. दरम्यान सरकारमधील नेते मंत्र्यांची समोर येणारी प्रकरणं, सरकारची होणारी बदनामी हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलं षडयंत्र असू शकतं अशी एक वेगळी शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. काय म्हणतात उद्धव ठाकरे. जानबूझकर ये सारी चीज़ें चल रही है, एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नज़र आ रहा है. क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे हैं. हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे. नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झाला आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय. आणि यानंतर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी 0 अवरच्या नेहमीप्रमाणे आजच्या विषयावर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण घेणार आहोत. त्याआधी काही पाहूयात आणि त्यानंतर आपले पाहुणे आलेले आहेत चर्चेच्या आमच्या गेस्ट सेंटरला, त्यांच्याकडे जाऊयात. पण त्यापूर्वी मीडिया सेंटरला जाऊन आजच्या प्रतिक्रिया पाहूयात. बघूयात लोक काय म्हणतात. युट्यूबवरती आलेल्या प्रतिक्रिया. जागृती शिंदे लिहितात, पर्याय उरला नाही तर हेच करावे लागेल शिंदेना, पण भाजपनं शिंदेंना जवळ करण्याआधी 10 वेळा विचार करावा. आशिष मनोरे लिहितात, पक्ष विलिनीकरणाचं सांगू नाही शकत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेचा वाईट काळ सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. तेजस सुरवसे लिहितात, संजय राऊत यांना काही काम राहिलेलं नाही असले विधानं करण्याशिवाय. उलट उबाठा गट तर मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला होता अशी आठवण तेजस यांनी करून दिली. सोपान सपकाळ लिहितात, म्हणून शिंदे जय गुजरात म्हणतात. ऋषी दातार लिहितात, आता काय वेगळं आहे, शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यासारखाच आहे. संजय परदेशी लिहितात, काही सांगता येत नाही, ईडी सीबीआयच्या धाकानं भाजपमध्ये विलीन होऊ सुद्धा शकतात शिंदे.
विवेक शस्त्राकर लिहितात, थोडे दिवस थांबा, हेच होणार आहे. निखिल लिहितात, जर कोर्टाचे फासे पलटले असते तर नक्की शिंदे सेना भाजपात विलीन झाली असती. एक्सवर आलेली कमेंट. तर जयराज सिंह परिहार लिहितात, राजकारणात जर तरला महत्व नसतं, तिथे सत्तेला महत्व असतं. फेसबुकला आलेली आणखी एक कमेंट समीर क्षीरसागर लिहितात, काही दिवसांनी हीच गुरुदक्षिणा द्यावी लागणार आहे एकनाथांना. तर फेसबुकवर आलेली आणखी एक प्रतिक्रिया विवेक कुलकर्णी लिहितात, दुसऱ्या पक्षापेक्षा तुमच्या पक्षात काय करणार, देशाच्या विकासात काय भूमिका बजावणार ते बोला. तर या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. आजचे पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते. आपल्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे नेते आणि प्रवक्ते. मनीषा म्हात्रे पण आपल्यासोबत आहेत, ज्या शिवसेनेच्या प्रवक्ते आहेत. आणि मी जेव्हा शिवसेना म्हणतो तेव्हा फक्त संदर्भासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना, त्या पक्षाचं नाव फक्त शिवसेना आहे, तेव्हा शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. आणि त्याचप्रमाणे वसंत मोरे सुद्धा आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते. सगळ्यांचं स्वागत. मी म्हात्रेताई तुमच्यापासूनच सुरुवात करतोय. हे सारखं दिल्लीला जाणारं जे बघायला मिळतंय, लोक तुलना अशी करतात की आम्हाला ती शिवसेना माहिती आहे जेव्हा दिल्लीहून अडवाणी, वाजपेयी, प्रमोद महाजन वगैरे मंडळी मातोश्रीला यायचे. मग असे आता दिवस काय पालटले आहेत की शिवसेना प्रमुखांना, तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे प्रमुख हे एकनाथ शिंदे, ते स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेत नाही, पक्षाध्यक्ष म्हणून घेतात. पण मग शिंदेना सारखं दिल्लीला का जावं लागतंय? प्रसन्नाजी नावामध्ये थोडीशी गडबड गल्लत झालेली आहे. माझं नाव शीतल म्हात्रे आहे. माफ करा. हो, मला लगेच लक्षात आलं. खरं त्याचप्रमाणे आहे. प्रसन्नाजी, मी अजून तुम्हाला प्रसन्नाजी, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला खरं तर राऊत हे खासदार आहेत, सामन्यासारखा एका दैनिकाचे संपादक देखील आहेत. आणि हे ज्या पद्धतीने धडधडीत खोटं बोलतायत, कारण तुम्ही एबीपी माझा हा एक मला वाटतं नॅशनल चॅनेल आहे, त्यांनी विचार करा, त्यांनी माहिती घ्यावी. कालच्या दिवशी, ज्या दिवशी शिंदे साहेब दिल्लीला होते, त्या दिवशी अमित शहा दिल्लीत नव्हते. त्याच्यामुळे मी आता, तुम्ही दाखवत होता तेव्हा मी बघत होते आणि मला हसू आवरत नव्हतं. त्यांनी डायलॉग सकट सांगितलं की काय चर्चा झाली, काय बोलले, कशा पद्धतीने हिंदीत डायलॉग्स, हे सुद्धा त्यांनी हे केले. म्हणजे जे घडलंच नाही ते घडलं हे ही व्यक्ती अतिशय ठामपणे सांगते. मला खरोखर कमाल वाटते त्यांच्या कल्पना विलासाची. कारण सतत ही व्यक्ती खोटं बोलतेय, रेटून बोलते. आम्ही तर हेही म्हणतो की त्यांना बहुतेक मानसिक आजार झालेला आहे, त्यांना आता हॅल्युसिनेशन व्हायला लागले. जे घडलेलंच नाहीये ते घडलंय आणि त्याचे डायलॉग सुद्धा सांगतायत ते, याची मला कमाल वाटते. खरं तर आम्ही परत सांगतोय आणि परत एकदा सांगतोय की आमचा जो जी केस आहे त्याच्यासाठी आमच्या वकिलांना घेऊन स्वतः शिंदे साहेब तिकडे वकिलांना भेटायला गेले होते. त्याच्यामुळे या पद्धतीने, म्हणजे त्यांनी चाफ्याचे फुलं घेऊन गेले, त्यांनी कशा पद्धतीने पूजा केली, हे काय आहे? हे एका खासदार राहिलेल्या व्यक्तीला शोभतं का? जे घडलंच नाही ते घडलं हे सांगतात. दुसरा मुद्दा, तुम्ही जो दिल्लीचा मुद्दा म्हणालात, मला वाटतं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही अनेक वेळेला सोनिया गांधींना भेटायला गेले होते, सोनिया गांधींच्या दारी गेले होते. त्याच्यामुळे उगीच बोलायचं म्हणून बोलायचं, उगीच आरोप करायच्या, ह्या गोष्टी आता बंद करा. कारण तुमच्याकडे आता बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे रोज उठून काहीतरी नवीन कल्पना चित्र लोकांसमोर दाखवायचं. मी तर मीडियाला विनंती करते की या व्यक्तीला खरंच विचारू नका की ही जर व्यक्ती काही बोलत असेल तर त्याची सत्यता तपासून घ्या. कारण ही व्यक्ती आता फक्त बोलते, कारण त्यांनी अनेक वेळा सांगितलंय मी आरोप करतो आणि ते आरोप खरे आहेत किंवा खोटे आहेत हे मीडियाने सिद्ध करावं. तर मला वाटतं या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे आणि या व्यक्तीचा मानसिक आजार हा बळावायला लागलेला आहे. बरं, मला तुम्ही सुरुवात तर करून दिलेली आहे. मी हाच प्रश्न घेऊन जातो अतुल लोंढेंकडे. मी भाजपकडे सगळ्यात शेवटी जाणार आहे. अतुल लोंढेजी, त्यांनी मगाशी उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल पण सांगितल्या होत्या, पण ती मविया जेव्हा सुरुवात होत होती तेव्हा हे खरं आहे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत सोनिया गांधींना भेटायला गेले होते. पण तुलना जर का करायची झाली तर सर्वाधिक भेटी आता कोणाच्या होत आहेत? तर एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत आणि त्या भेटी होत आहेत. विरोधी पक्ष याकडे सगळं कसं बघतोय? आपण राष्ट्रीय प्रवक्ते आहात, दिल्लीमध्ये आपल्यालाही राबता आहे. दिल्लीच्या सरकार सत्तेच्या या परिघामध्ये वावरताना तुम्ही कानोसा घेतला असेल तर तुमच्या कानावर काय आलंय? असं आहे की जेवढे काही बीजेपीच्या आश्रयाने, म्हणजे आजच्या बीजेपीच्या म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आश्रयाने जेवढे लोक आहेत तेवढ्यांना चंदनाच्या पाण्याने लेपानी पाय धुवावेच लागतात.
हे दिल्लीमध्ये काय पूर्ण देशामध्ये ओपन असलेलं सिक्रेट आहे. ठीक आहे, तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. कोणी चंदनाने पाय धुवावे किंवा चपला डोक्यातून चालाव्या, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्याच खिडकीतून मी आज एक गोष्ट पाहिली वापरून. उदय सामंतजी जे आहे त्यांचं एक वाक्य आहे की सीएम बनण्याकरता, मुख्यमंत्री बनण्याकरता कुवत धमक असावी लागते. माझ्या मते उदय सामंतांकडे आहे, चर्चा पण आहे, त्यांच्याकडे ती कुवत आणि धमक आहे. शिंदेकडे ती राहिली नाही. पण पुण्यामध्ये शिंदे साहेब सकाळी 4 वाजता भेटले असा पण क्लेम झालेला आहे. संजय राऊतांना रोज काही ना काही इकडून बोलल्या जातं. विधानसभेमध्ये पण बोललेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण रोज त्यांची चर्चा करावी लागते. हे पण तेवढं सत्य आहे. बरं, मला एकनाथ शिंदे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब जे आहेत त्यांचं ते थोडंसं कौटुंबिकच आहे. बरं. पण एक गोष्ट मात्र नक्की प्रसन्न की एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा त्यांनी बंड केलं आणि वाया सुरत ते गुवाहाटीला गेले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा आमच्या आमदारांना निधी देत नाही म्हणून मी चाललो आहे. हे माझं जर वाक्यपणी खोटं ठरवलं तर मी राजकारण सोडून. मग त्याच्यानंतर स्क्रिप्ट आली दिल्लीवर, म्हणजे क्या फालतू की बकवास कर रहे हो आप, ये कहो की हिंदुत्व छोड दिया. अच्छा. आणि मग त्यांनी त्यांची लाईन बदलवली. हे चेक करून घ्या तुम्ही. बरं. आता पण ह्याच तक्रारी आहेत. शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता अशी आहे की आम्हाला निधी मिळत नाही. बरं. आणि दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्सच्या नोटीस ह्या अशाच येत नसतात प्रसंगात. तुला पण माहित आहे त्याचे पॅरामीटर्स असतात. आणि ज्या लोकांवर यांनी आरोप केले, बंडी भरून बैलगाडी भरून पुरावे आणले, आरोप केले, ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी करवल्या, इन्कम टॅक्सच्या समोर उभं केलं, त्याची ईडीची एन्क्वायरी केली, त्या लोकांना एकही नोटीस जात नाही. आणि संजय शिरसाट बिचारे आता ते थोडे पैसे घेऊन बसले होते, त्यांच्यासाठी थोडेफार पैसे असतील, कारण की आणि त्यांना असं राजासारखं वाटत असेल ना, माझा कुत्रा होता बा, मी बसलोय सिगरेट पिणार, म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये असं अतुलजी फक्त संजय शिरसाट नाहीत, पण थोडं ज्याला डेव्हिल्स ऍडव्होकेट म्हणतात की जो उपस्थित नाही त्याची थोडी बाजू समोर आली पाहिजे. त्या नोटा आहेत हे स्पष्टपणे दिसलेलं नाही. आता सगळे म्हणतायत, एबीपी माझ्यावर सुद्धा दृश्य दाखवलेली आहेत, पण ते पैशाची बंडलं आहेत नोटांची हे दिसलेलं नाहीये. त्यामुळे संशयाचा फायदा आहे तिकडे. नाही ठीक आहे, कावेळ असला म्हणजे होतो प्रॉब्लेम. दिसतात त्या नोटा. बरं. आता ते बसलेले आहेत थाटामध्ये आणि छान सिगरेट वगैरे पिऊन आलेले आहेत. ते जुन्या काळी अजित नावाचा एक विलन होता, तशा टाईपचं असं काहीतरी करत राहायचा. हे सगळं ही जी बॉडी लँग्वेज आहे ना, बरं, ही बॉडी लँग्वेज अहंकार, सत्तेचा माज, अशा सगळ्या गोष्टी दाखवत असते. म्हणजे महाराष्ट्राला हे असं अशा पद्धतीनं वागणं जे आहे ते अपेक्षित नाहीच आहे मुळात. आता त्या हॉटेलचं जे आहे VT हॉटेलचं, त्याची एन्क्वायरी होणार का? 100% नाही होणार. त्या दिवशी आपण बसलो होतो, कारवाई होणार का? 100% नाही होणार. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी काय करायचा असतो? आदेश द्यायचा असतो. त्यांनी काय केलं? त्यांनी केलं मोकळीक दिली पोलिसांना, म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू मार खाल्ल्यासारखा कर. हे जे महाराष्ट्रात चालू आहे, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीही नव्हती. विरोधकांशी सुद्धा कौटुंबिक संबंध असलेला आणि राजकीय विरोध करत असताना एक संस्कृती जपलेला महाराष्ट्र आम्ही सुरुवातीला जेव्हा राजकारणात आलो 2012-13 मध्ये, ते 3 वर्ष आम्ही पाहिलेले आहे. बरोबर आहे. पण नंतर मग ईडी इन्कम टॅक्सचा वापर करणे, पक्ष फोडणे. मी परत आलो, पण 2 पक्ष फोडून आलो, हे स्वतः मुख्यमंत्री मोदी म्हटलेले आहे. मला तुमच्या बोलण्याचा एक रेफरन्स फ्रेम कळली, मी तोच घेऊन पुढे जातो. म्हणजे मला आणखी जाताना मला वसंत मोरेंकडे सुद्धा जायचं, पण मी आता जातोय अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूतजी, ह्याच्यात एक वेगळाच कंगोरा असा आहे की शिंदेची अशी काही अडचण होत असताना कोणा आमदाराच्या काय मारहाणीचं समोर येतंय, कोणा आमदाराचा काहीतरी वेगळाच व्हिडिओ पुढे येतोय, आणि आणखी जे काही वादविवाद चर्चा असतील, दिल्लीला कशासाठी गेलेत वगैरे, हे करत असताना भाजप मात्र, अशी चर्चा आहे विधिमंडळाच्या पत्रकारांमध्ये पण असेल, बाहेर सुद्धा आहे, की भाजपसाठी हे फार सोयीचं आहे. भाजप याची छान मजा घेते, आनंद घेतोय, कारण अडचण कोणाची होते? शिंदेची. लहान कोण वाटतात? शिंदेचा पक्ष. कुणाची निगोशिएशन पॉवर कमी होणार आहे येत्या निवडणुकांच्या तोंडावर? शिंदेच्या शिवसेनेची. तेव्हा भाजप या सगळ्या घटनांकडे बघतं कसं? भारतीय जनता पक्ष या घटनांकडे कसं बघतं? जशा घटना समोर घडतात तसं बघतं. तर त्याच्यामुळे शिंदेना कमी करणं आणि शिंदे कमी झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष मोठा होणं, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी तुम्ही करतात आणि चालल्यात, त्या आधी मला मुळापासून हास्यास्पद वाटतात. पहिली गोष्ट की एखाद्या महाराष्ट्रासारख्या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जो आधी मुख्यमंत्री राहिलाय, ज्या नेत्याचे महाराष्ट्रामध्ये 50-55 आमदार आहेत,
दिल्लीमध्ये 5-7 खासदार आहेत, असा माणूस जर दिल्लीमध्ये गेला बरं. तर ती काही त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते का? आपण ते वारंवार जातात, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अवधूतजी, ते वारंवार जातात हा मुद्दा आहे. तुम्ही 2024 ला सत्तांतर झालं, म्हणजे सत्तांतर म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर शिंदेच्या दिल्ली वाऱ्या किती झाल्या आहे बघा. आणि शिवसेनेच्या इतिहासामध्ये इतके शिवसेनेच्या प्रमुखानं, कोणी प्रमुख नेत्यांनी इतक्या वेळा दिल्ली वाऱ्या केल्यात का, ही चर्चा आहे अवधूतजी. नाही, आता हे वारंवार ह्याचं डेफिनेशन तुम्ही करायचं, त्याच्यावर चर्चा आम्ही करायची आणि जस्टिफिकेशन आम्ही द्यायचं, ह्याची मला पहिली गोष्ट काही गरज वाटत नाही. बरं, ऐकू येतंय माझं? हो मला येतंय, बोला. ऐकवा आम्हाला, ऐकवा, बोला तुम्ही. दुसरा मुद्दा, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे वगैरे वगैरे होते. मी म्हणतो त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ता महाडिक, दत्ता नरावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी असे दिग्गज लोक होते. तर त्याच्यामुळे एखादा काळ झाल्यानंतर तो काळ त्या माणसांबरोबर राहत नाही, दुसरीच नेतृत्व उभं राहतं. त्यामुळे तुमचा हा मुद्दा पण काही मला वाटतं की फार महत्वाचा नाही. आता कोणीतरी उडत इन्कम टॅक्सच्या नोटीसचा उद्देश काढला. 1981 ला मी नोकरीला लागलो, 1991 ला नोकरी सोडली, 10 वर्षामध्ये. त्यावेळी टीडीएस माझ्या नोकरीतनं कापायचा. 1991 ला धंदा चालू केला, 1991 पासून 2025 गेली 34 वर्ष धंदा करतोय. 34 वर्षामध्ये कमीत कमी 17 वेळा माझी स्क्रुटिनी झाली. इट इज अ नॉर्मल थिंग. बरं, नोटिसेस येणं नॉर्मल आहे. इन्कम टॅक्स ज्यांना माहित नाही, इन्कम टॅक्स मधला आय किंवा टी माहित नाहीये, अशी लोक, जी फायनान्शियली ज्यांना काही कळत नाही, अशी लोक इन्कम टॅक्स नोटीस आली, अरे धंदा करताना इन्कम टॅक्स नोटीस येते. अवधूतवाजी, हा आरोप सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी नाही केलेला, सत्ताधारीच सांगतायत. शिरसाट म्हणाले की मला नोटीस आली, श्रीकांत शिंदेना नोटीस आली, ज्याच्यावर त्यांनी विधान मागे घेतलं. नोटीस आल्यानंतर त्याच्यावर जाहीरपणे मीडियामध्ये चर्चा करणं हा शुद्ध बावळटपणा आहे. हे फायनान्शियली पत्रकार लोकांचं, ज्याला अभ्यास नाही असं म्हणतात. अहो जरा अभ्यास करा. इन्कम टॅक्सची नोटीस काय कोणाला पण येऊ शकते हो, कोणालाही येऊ शकते. त्याचा काय एवढा बुवा करताय, बागुल बुवा करताय? अवधूतजी, हे तुम्ही प्रतिनिधी म्हणून, पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून मला म्हणताय, अतुल लोंढेंना म्हणताय का शिरसाटांना म्हणताय? कारण नोटीस आली आहे, शिरसाट म्हणाले. सरसकट सर्वांना म्हणतोय. इन्कम टॅक्स आपलं काम करताय, त्यांनी जर नोटीस दिली, त्यांना जर एखाद्या रिटर्न मध्ये काही वाटलं, आणि आता सगळं डिजिटल चाललेलं आहे, याच्यामध्ये त्यांना वाटलं की हा असा प्रश्न आहे, मी येतो तुमच्याकडे. ठीक आहे, पॉइंटेड प्रश्न विचारतात, त्याला ठीक उत्तर आहे, द्यायचं. मी विचारतो, मी येतो, अतुलजी पण येतो तुमच्याकडे. मला वसंत मोरेंकडे जावं लागेल, क्रम फॉलो. कसल्या गोष्टींवर चर्चा बरं, करताय? ठीक आहे. कोण कोणाला जाऊन भेटला, याच्यावर चर्चा करताय. इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे, महाराष्ट्रासमोर कुठचेच प्रश्न नाहीयेत. पत्रकार फक्त सकाळचा भोंगा वाजला की त्या भोंग्यातून पडलेलं प्रदूषित ऍटमॉस्फिअर गोळा करायचं आणि त्याच्यावर चर्चा. ठीक आहे, मला अवधूतजी मला मुद्दा लक्षात आला. मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय. मी वसंत मोरेंकडे जातोय. वसंत मोरेजी, शिवसेना म्हणजे प्रामुख्यानं संजय राऊत आणि शिवसेना हा मुद्दा घेऊन सारखं, मग कधी तो व्हिडिओचाच मुद्दा असेल, मग संजय गायकवाडांचा मुद्दा असेल, मग शिरसाटांच्या नोटीसचा मुद्दा असेल. शिवसेना अशा प्रकारे एक, म्हणजे असं आहे की भाजपला एक प्रकारे याचा फायदा होतो. उद्धव ठाकरे तर यापुढे जाऊन म्हणाले की ही असली प्रकरणं ही देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मग नेमकं चाललंय काय शिवसेनेमध्ये या बाबतीत? मला वाटतं की ज्या गोष्टी, ज्या घटना आतापर्यंत राऊत साहेबांनी सांगितलेल्या आहेत, आणि त्यामुळं कदाचित त्या गोष्टी प्रूफ झालेल्या आहेत. अच्छा. आणि मला वाटतं की सुरुवातीला जी आता ताई बोलल्या किंवा आता अवधूत साहेब पण बोलले, गोगावले साहेब, भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये असंच झालं होतं. एक व्हिडिओ त्यांचा मी बाहेर काढला. त्या व्हिडिओवरून गोगावले साहेब बोलले की आमच्या घरी काय आम्ही पूजा करू शकत नाही का? पण दुसरा व्हिडिओ अर्धनग्न अवस्थेतला व्हिडिओ आल्यानंतर मग का सगळ्यांची तोंड शिवली? मग त्याच्यावरती स्पष्टीकरण का नाही कोणी दिलं? त्यामुळे मला वाटतं की ही फक्त ट्रायल आहे. आजचा जो आलेला आहे तो एक व्हिडिओ आहे. पुढचे पण व्हिडिओ बाहेर येतील ना अजून. आता काय नोटांचे नंबर असलेला व्हिडिओ पाठवायचा का? नाही, पण वसंत मोरेजी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तो पण येईल एखादा बाहेर. वसंत मोरेजी, असं एखाद्या नेत्याला, आता एकनाथ शिंदेच्या बाबतीत तुमच्या पक्षाचा राग आहे, समजण्यासारखा आहे, पण माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाबद्दल कोणताही थेट व्हिडिओचा पुरावा नसताना अमुक एक नेत्याचे पायाला अगदी पदस्पर्श करून चंदनाचा लेप लावून पूजा वगैरे केली जाते. हे सोडून द्या तुमचे राजकीय विरोध काय आहेत, पण व्हिडिओ कोणताही थेट पुरावा नसताना इतके गंभीर आरोप करणं बरोबर वाटतं तुम्हाला?
बरोबर आहे, पुरावा नसताना पण मला वाटतं की पुरावा जरी नाही म्हटले तरी पण त्यांनी खोडून काढावा ना तो. जर याच्यामध्ये नाहीये, राऊत साहेब म्हणतात त्याप्रमाणे जर घटना नसेल, गोष्ट नसेल, तर त्यांनी ती प्रूव्ह करावी. मग आता महाराष्ट्राचं अधिवेशन चालू असताना एवढे असे कुठले मोठे प्रश्न पडले होते की ते सगळे महाराष्ट्राचं अधिवेशन सोडून त्यांना दिल्लीला जावं लागलं? ह्या गोष्टी तरी त्यांनी प्रूव्ह कराव्यात ना, मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून. ह्या गोष्टी पण त्यांनी प्रूव्ह केल्या पाहिजे. ज्यावेळेस एखादा आरोप होतो त्यावेळेस तो आरोप कसा योग्य नाहीये किंवा तो चुकीचा कसा आहे हे सुद्धा त्यांना दाखवता आलं पाहिजे ना समोरच्यांना. ते त्यांना मला हा सायकोलॉजिकल गेम माझ्या लक्षात आलाय, मी तो विचारतो. करायची त्याचा काय उपयोग? मी शीतल म्हात्रेंना हा प्रश्न विचारतो. शीतलजी, याच्या मागचं एक मानसशास्त्रीय युद्ध हे अशा प्रकारचं आहे की बघा, एकनाथ शिंदेना सारखं दिल्लीला जावं लागतंय, मग ते कशासाठी का असे ना, तिकडे जाऊन ते नुसती साधी भेट घेत असतील, पण सारखं सारखं जे काय मधल्या काळात दिल्लीला त्यांच्या जाव्या लागलेल्या आहेत, याद्वारे भाजपचा कसं नियंत्रण आहे शिवसेनेवर किंवा शिंदेना सारखं जावं लागतंय याचं ते सांकेतिक प्रतीक आहे. त्यात पुन्हा आपला महाराष्ट्र आणि दिल्लीचे जे काही ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत, दिल्लीसमोर माना झुकल्या नाहीत वगैरे जे आपण सगळं सांगत असतो, त्या पार्श्वभूमीवर शिंदेचं सारखं दिल्लीला जाणं हे टीकेच्या नेहमी मायक्रोस्कोपच्या खाली दरवेळी येत असतं. मग या बाबतीत का असं जावं लागतं मनीषाजी? प्रसन्नजी, तुम्हाला परत एकदा सांगू इच्छिते की वसंत मोरे शीतलजी, माफ करा, कदाचित मी बोललेले आहे ते ऐकलं नसेल. आम्ही परत एकदा हॅलो शीतलजी बोला, ऐकायला येते, बोला बोला. की आमच्या पक्षाची हॅलो ऐकू येते का? शीतलजी सविस्तर बोला, आम्हाला ऐकायला येते, सलग ऐकायला येते, बोला तुम्ही. येते. ओके. वसंत मोरेजींनी कदाचित ऐकलं नसेल की मी सांगितलं की आमच्या पक्षाची जी केस आहे त्या केसच्या संदर्भात वकिलांना घेऊन सिनियर काउन्सिलला भेटायला शिंदे साहेब गेले होते. त्याच्यामुळे तुमचे संजय राऊत जे स्वतःला विश्वप्रवक्ते समजतात ते जे काही बरळत आहेत ना, ज्याला शेंडा बुडखा काहीही नाहीये, आणि त्यानंतर मी अतुल जींचं ऐकलं की ते त्यांच्या घरी कसे बसले होते शिरसाट. अहो, त्यांचं घर आहे ते, त्यांनी कसं बसावं त्या घरामध्ये हे आपण सांगू शकतो का? त्याच्यामुळे उगीच खोटं नरेटिव्ह पसरवणं आणि उगीच कुणाचा अपमान करणं हे बंद करा. आणि संजय राऊत या व्यक्तीवर खरोखर जसं अवधूत वाघजी म्हणाले की हा व्यक्ती सकाळी उठून काहीही बरळतो, त्याला मनात येईल ते बोलतो आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी चर्चा करावी. खरं तर आम्हाला ह्याच्यावर उत्तरच द्यायचं नाहीये, कारण ते खोटं बोलतायत, धादांत खोटं बोलतायत, कुठलाही पुरावा न देता बोलतायत. आणि आम्ही परत एकदा सांगितलेलं आहे की अमित शहा हे त्या दिवशी दिल्लीला नव्हते. तुम्ही सिद्ध करून दाखवा की जे तुम्ही बोलताय ते खरंय. माझं आज वसंत मोरेंना, तुमच्या प्रसन्नजी, तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करते की त्यांनी सिद्ध करून दाखवावं, एक पुरावा दाखवावा की जे संजय राऊत बोलत होते ते खरं आहे, खरं होतं, याचा एक पुरावा दाखवावा. तुम्ही किती धादांत खोटं बोलताय आणि कशा पद्धतीने बोलताय, त्याच्यामुळे हे खोटं बोलणं बंद करा. जेव्हा उद्धवजी आणि आदित्यजी जेव्हा जात होते, कदाचित वसंत मोरे तेव्हा तुम्ही या पक्षात नव्हतात, तेव्हा सोनिया गांधींकडे जात होते, ते कशासाठी जात होते हे न कळण्या इतपत कोणी दूधखोळे नाहीयेत. त्याच्यामुळे आपलं ठेवावं झाकून. या सर्व ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्या तुम्ही जेव्हा आम्हाला बोलताय त्या तुमच्याकडे 4 बोट आहेत हे विसरू नका. त्याच्यामुळे हे खरं खोटं नरेटिव्ह पसरवणं बंद करा, खोटं बोलणं बंद करा. संजय राऊत या व्यक्तीची विश्वासार्हता ही शून्य झालेली आहे, संपलेली आहे. त्याच्यामुळे ते जे काही बोलतात त्याच्यावर आता यापुढे आम्ही उत्तर देणार नाही. ठीक आहे. वसंत मोरे, बहुधा त्यांना याच्यावरती उत्तर स्पष्टीकरण द्यायचं, ते झाल्यानंतर मी अतुल लोंढेंकडे जाईन. वसंत मोरे, मला वाटतं की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की खरं बोलले की सख्याईला राग येतो. मग संजय राऊत साहेबांनी ज्या गोष्टी बोलल्यात त्या आम्ही आरोप केलेत ना, राऊत साहेबांनी आरोप केले, ते तुम्ही आम्हाला का विचारताय? तुम्ही पुरावे द्या. वसंत मोरे, संजय राऊतांनी आतापर्यंत आमचा पक्ष किती वेळा संपणार आहे याच्या तारखा दिल्या होत्या. सरकार कसं पडणार आहे, कसं पडणार आहे याच्या तारखा दिल्या होत्या. कुठे झालं होते? उलट 80 पैकी 60 आमदार आमचे निवडून आलेत. कसल्या बाता मारताय तुम्ही? तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की सरकार या तारखेला पडणार, सरकार त्या तारखेला पडणार. कशाच्या जीवावरती आले होते हे बोलणारे? काही झालेलं नाहीये. महायुती सत्तेवर आली. त्याच्यामुळे वसंत मोरेजी, कदाचित आपण तेव्हा या पक्षात नव्हतात, आपल्याला कल्पना नसेल, आणि आपण जे काही बोलताय ते प्रवक्ता म्हणून बोलताय की कोण म्हणून कुठल्या यांनी बोलताय मला कल्पना नव्हतो, पण राजकारणात तर होतो ना. भूमिका आहे पक्षात नव्हतो पण राजकारणात तर होतो ना मी ताई. अरे म्हणूनच तुम्हाला
तुम्हाला दिसत नव्हतं काय आम्ही चाललंय, तुम्ही पक्षात दुसऱ्या नसेल तर बाजूने बघत राजकारणात होतात. होतो ना, आम्ही त्याच्यामुळे बघत होतो ना तुम्हाला सगळं. कदाचित कल्पना नसेल. आम्ही सांगितलं ना, साहेब परवाशी उद्धव साहेब पण बघत बोलले, होतात, पण बाहेरून उघडा बघत डोळे होतात. बघा नीट. बाहेरून आता सगळे बघत महाराष्ट्र होतात. बघतोय त्याच्यामुळे सगळं. तुम्ही परत एकदा लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्र परत बघतोय एकदा ना सगळं. लक्षात घ्या महाराष्ट्राने की आता संजय ती राऊत बंडल पण ही पाहिले ना व्यक्ती, सगळे. आणि अनेक म्हणून तारखा तुम्ही दिल्या टोपी हो, घालून की आले, आज सरकार टोपी. पडणार, 50 या खोके तारखेला एकदम ओके. या तारखेला हे शिंदे बघा साहेब ना, राजीनामा हे तेवढ्या देणार करता हे करून सांगत आले. होते. काय झालं परत एकदा आम्ही सत्तेवर आलो, 80 पैकी 60 आमदार आम्ही निवडून घेऊन आलो. त्याच्यामुळे हे खोटं बोलणं बंद करा. महाराष्ट्राच्या तुम्ही नाही आला, जनतेने तुम्हाला आणलं. दिलेला आहे तुम्ही नाही आला, की तुम्हाला हिंदू हृदय आणलं. सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन कोण पुढे चाललेलं आहे याचं क्लिअर मॅन्डेट महाराष्ट्राने दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता असं नाही होऊ हे शकत. खोटं बोलणं असं नाही होऊ आणि शकत. खोटं ठीक आहे, मी narrative आपल्या दोघांना पसरवणं थोडंसं थांबवतो. म्हणजे मला इतरांकडे गेस्टना पण वेळ महाराष्ट्राची द्यावा लागेल. जनता वसंत या मोरेजी सर्व आणि गोष्टींना बाळासाहेब पसरणार नाही. ठाकरेंचे वारसदार असूच शकत शीतल नाहीत. म्हात्रेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. बाळासाहेब मी येतो ठाकरे- आपल्याकडे. मी अतुल लोंढेंकडे जातोय. अतुल लोंढे मगाशी इन्कम टॅक्स नोटीसीबद्दल बोलत होते. त्याला एक जोडून मुद्दा असा आहे की याचाच पुरावा म्हणून आज दाखवलं गेलं की संजय शिरसाटांकडे कशी ती बॅग, कथितरित्या त्या बॅग आणि त्याच्यामध्ये नोटांची म्हणलं होतं वगैरे वगैरे, आणि म्हणून तो नोटीस होता असं म्हटलं जात आहे, जो उल्लेख करत होते अवधूत वाघ. मी अतुल लोंढेंकडे जातो, कारण मगाशी अवधूत वाघांनी कदाचित माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून बोलतो अतुल लोंढेंना टोमणा मारला, असा हरकत नाही. कार्यक्रमाची चर्चा त्याच्यासाठीच असते. अतुल लोंढे, हे टोमणे बिमणे ते मला सगळं कळतं प्रसन्न. आता मी इन्कम टॅक्स ऍक्ट कधी काढला, रेडला इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये काय म्हणतात आणि स्क्रुटिनी कोणत्या सेक्शन मध्ये होते असं विचारलं तर मग अडचण होईल. पण मला अडचण करायची नाही, कारण की मला केवळ तोंडाच्या वापा, तोंडाच्या मुजुऱ्या आणि मधात बोलणं आणि उद्धटपणे बोलणं हे काही मला जमत नाही. मी मुद्द्यावर बोलतो. मला सांगा, रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री काय आहेत? कोण करणार डीपीटीसीचा निर्णय तिथे? कुंभमेळा एवढा मोठा इव्हेंट आपल्या इथे आहे, एवढा मोठा आपला धार्मिक कार्यक्रम आहे. त्याची एक मिटिंग एकनाथराव शिंदे पण घेतात आणि एक मिटिंग तिथे गिरीश महाजन पण घेतात. गँगवॉर सारखंच आहे ना. रायगडमध्ये अजूनपर्यंत मी पालकमंत्री की तुम्ही पालकमंत्री, तिथे एक महिला आहे आणि त्या महिलेला तिचा अधिकार दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो गोगावले कसे करतात हे पण आपण बघतो आहे. आणि ह्या तिन्ही पक्षामध्ये त्याच्यामुळे काही काम होत नाही आहे. आणि 1 लाख कोटीच्या वरती यांनी एका वर्षामध्ये पुरवणी मागण्या करून पैसे काढलेले आहेत. 90,000 कोटी या महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरशी दिलेले नाहीये. बरं. आणि 15,000 शाळा महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांच्या मुलांच्या बंद झालेल्या आहेत. आणि प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवू शकण्याची अनेक लोकांची क्षमता नाही. बरं. वह्या पुस्तकं सुद्धा घेण्याची क्षमता नाही आहे. आणि गणवेश जे आहे मुलांना मिळत नाही. आणि अन्नधान्य कसं मिळतं लोकांना, विद्यार्थ्यांना खाद्य कसं मिळतं, त्याचे सगळे तमाशे जे आपण ते पाहतो आहे. दुर्दैवाने त्याला हे नाही करतात. मी आनंदाचा शिधा वगैरे पाहिला होता, कशा पद्धतीने दिला होता, ते पण तो फ्रॉड बाहेर काढला होता. पण कारवाया वगैरे सोडून द्या. बरं. इन्कम टॅक्सच्या ऑटोमोटिव्ह ज्या होतात, मला माहिती आहे, ते ऑटोमॅटिक त्यांचे काही पॅरामीटर्स असतात आणि त्याप्रमाणे नोटीसी जातात. 9% वरती प्रॉफिट असेल तर वगैरे वगैरे त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. बरं. पण मग हे पॅरामीटर्स फक्त शिंदेच्याच याला सध्या लागू झाले का? आता स्पेसिफिक प्रश्न होता की ज्या लोकांवर तुम्ही रेट टाकल्या, ज्या लोकांवर तुम्ही आरोप केले आणि ज्यांचे पुरावे कागदी पत्रे वगैरे असे पुरावे घेऊन जाणारे किरीट सोमय्या, त्यांनाही पाहिलाय महाराष्ट्राने, देशाने पाहिलाय त्यांना. बरं. कशा अवस्थेत पाहिलेलं आहे ते आता शीतलताई बसल्या बरोबर वाटत नाही, बोलणार नाही. महिलांचा सन्मान आपण ठेवला पाहिजे. बरं. तर ते घेऊन गेले होते. नारायण राणेंपासून सगळ्यांचे पुरावे जे आहेत भुजबळ साहेबांचे सगळ्यांचे ते घेऊन गेलेले होते. बरं. त्यांना नोटीसची का जात नाही असं एखाद्या सामान्य ज्याला काहीच कळत नाही बा कशामुळे अवधूत वाघ भेटते, कशामुळे नोटीस भेटते आणि कशामुळे भेटत नाही हे त्यांना माहित नाही आहे. त्यांच्या मनात हा प्रश्न नसेल आला का? नक्कीच. अवधूत वाघ माझे मोठ्या बंधू सारखे आहे. त्यांचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. त्यांनी अनेक वेळा ते किती टॅक्स भरतात हे सांगितलेलं आहे. सजग नागरिक आहेत, ते टॅक्स भरतात. त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे मुंबई कॉर्पोरेशनमध्ये. खूप चांगलं ते कॉन्ट्रॅक्टरचं काम करतात. त्यांना त्यामुळे नोटीस येणं साहजिक आहे. पण सामान्य माणसाच्या बुद्धीला जर आपण असं विचारलं की तो विचार करेल यांच्या अवधूत वाघांना आपण उत्तर विचारूया. अवधूत वाघ, 2-3 गोष्टी, पुष्कळ प्रश्न आले, पटपट सांगतो. आता किरीट सोमय्यांचा उल्लेख केला. मी अभिषेक मनू सिंघवींचा उल्लेख करू का, जे आता तुमचे खासदार आहेत, त्याच्यामुळे त्या भानगडीत न जाणं बरं. एक मध्ये उल्लेख झाला आणि तो मी मान्य करतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असा आरोप केला की अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि आम्हाला पैसे देत नाहीत. सत्य होतं. याचं कारण त्यावेळी अजितदादांवर शरद पवारांचा
दबाव होता आणि शरद पवारांचे स्पष्ट आदेश होते की कुठच्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांना मदत करायची नाही, फंड द्यायचा नाही आणि फंड फक्त एनसीपीच्या आणि काँग्रेसच्या यांना द्यायचा. आणि त्यामुळेच अजितदादा बाहेर पडले आणि आता बाहेर पडल्यानंतर सर्वांना फंड मिळायला लागला. अजितदादा जे करत होते ते शरद पवारांच्या सांगण्यावरून करत होते. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, परवा मला जी आलेली माहिती आहे त्याप्रमाणे संजय राऊत यांनी राहुल गांधींना फोन करून संपर्क साधला आणि म्हणाले कुठच्याही परिस्थितीमध्ये मनसे आणखी शिवसेना उबाटाची युती होऊ नये हे बघा, कारण तसं झालं तर काँग्रेसला महाराष्ट्रातनं शिवसेना उबाटा बरोबर लांब जावं लागेल आणि ते काही आम्हाला परवडणारं नाहीये. हा असाच झालेला वाद आहे आणि या जर शिवसेना आणखी मनसे एकत्र आली तर माझं काय होणार, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला अशी विनंती केल्याची मला 100% माहिती. आणि तिसरा आणि शेवटचा सांगतो, ज्यावेळी शिंदे साहेब बाहेर पडत होते हेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निरोप पाठवला होता की मी अख्खी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, पण या एकनाथ शिंदेना तुम्ही बरोबर घेऊ नका, मी अख्खी शिवसेना घेऊन येतो, हे शब्द आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे. तर त्याच्यामुळे तुम्ही हवेमध्ये तीर मारत जाऊ नका, कधी कधी बुमरँग होऊन तो तुमच्या उलट्या बाजूने येऊ शकतो, एवढं लक्षात. ठीक आहे, मला मुद्दा लक्षात आला. मी आता फक्त आजचा ताजा विषय घेण्यापुरताच चर्चेची चौकट ठेवणार आहे, अन्यथा अनेक सगळे जुने मुद्दे निघायला लागतील. याच्यातला संजय राऊत आणि शिरसाट यांचा आज जो कथित व्हिडिओ आला होता त्याबाबतीत दोघं नेमकं काय म्हणाले तेवढं जाणून घेऊयात आणि मी पुन्हा शीतल म्हात्रेंकडे जाईन. पाहूया. ही चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात. तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो. योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते. हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका. त्याचं काम बडबडणं यात महाराष्ट्र जाणतोय. माझा आताचा प्रश्न आहे तो शीतल म्हात्रेंना. शीतलजी, त्यातल्या नोटांची बंडलं वगैरे हा पुढचा भाग आहे. समजा हा काही व्हिडिओ असेल, संजय गायकवाडांची हाणामारी असेल, आधी आता तानाजी सावंत असे फिरकलेलेच नाहीत पण मात्र त्यांची वादग्रस्त वक्तव्य असतील, मग आपले शंभूराज देसाई असेल ते डायरेक्ट म्हणतात की बाहेर ये मग बघून घेऊ. कोण म्हणते विधान परिषदेमध्ये, ते नुसतं सभागृह नाही, ते अप्पर वरचं सभागृह आहे, उच्च सभागृह आहे, विधानसभेच्या वरती विधान परिषद आहे. अशा या सगळ्या घटना घडामोडी आहेत. सोडून द्या संजय राऊत काय म्हणतात. शीतलजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, या सगळ्यामुळे शिवसेना हा पक्ष आणि एकनाथ शिंदे त्याचे सर्वोच्च नेते यांच्या प्रतिमेला धक्का नाही का बसत? प्रसन्नजी, एक लक्षात घ्या की शिवसेना ही रांगड्या लोकांची सेना आहे आणि शिवसेना ही सगळ्यांच्या रक्तात आहे. त्याच्यामुळे शिवसैनिक हा थोडा आक्रमक असतो. संजय गायकवाड ज्या पद्धतीने वागलेत, नक्कीच शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे की जे वागणं आहे ते चुकीचं आहे आणि यापुढे असं वागायला नको आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वागू नयेत अशी शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे. दुसरा विषय जो तुम्ही आता शिरसाटांचा घेतलेला आहे, तर शिरसाट मला वाटतं त्यांनी सांगितलेलं आहे की ती जी बॅग आहे त्या बॅगेमध्ये कपडे आहेत, पैसे नाही आहेत आणि मी माझ्या घरात बसलो होतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे हे खरोखर आम्हालाही कळत नाही, कारण त्यांनी स्वतः शिरसाटांनी सांगितलं, संपूर्ण गोष्ट सांगितलेली की मी माझा कुत्रा आहे, मी माझ्या घरात आहे, कुठल्याही हॉटेलमध्ये बसलेलो नाही आहे आणि त्याच्यानंतर ती जी बॅग आहे त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे आहेत हेही त्यांनी सांगितलेले. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला उबाठाकडून यांचा बदनामीचा जो काही गोष्ट रचली जाते, प्रत्येक वेळेला रचून सांगतात यांच्याकडे कुठल्याही गोष्टी नसतात, यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीयेत. त्याच्यामुळे या पद्धतीने वागण्याचं यांनी एक हातात सुपारी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बदनामी करण्याच्या पलीकडे काहीच बोलत नाहीत. यानंतर जो एक त्यांनी मुद्दा घेतला की पैसे मिळत नाहीत आमच्या आमदारांना, मला वाटतं यांचेच उबाठाचेच एक आमदार वरुण सरदेसाई मला वाटतं यांनी काल हाऊसमध्ये सांगितलं की आम्हाला फंड मिळत नाही, सगळा फंड सत्ताधाऱ्यांना मिळतो. म्हणजे नक्की काय? एकीकडे हे म्हणतात फंड मिळत नाहीये, दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की आम्हालाही फंड मिळत नाहीये. त्याच्यामुळे उगीच आधी माहिती घेऊन बोला आणि खोटं बोलणं सोडून मी याच्या बाबतीत पहिल्यांदा वसंत मोरेंकडे जातो. शीतलजी, तुमचाच मुद्दा घेऊन जातोय, वसंत मोरेंना तुमचाच प्रश्न विचारतोय. वसंत मोरेंजी, मगाशी शीतलजी म्हणाल्या की सुपारी घेतलेली आहे
आता याचा उरलेला पार्ट असा आहे की ही सुपारी वगैरे नसली तरी सुद्धा याला मदत करणारी भाजप आहे. हे असले व्हिडिओ, हे असे नोटिसेस गेलेले आहेत वगैरे डिटेल्स किंवा अन्य अशा अनेक गोष्टी आहेत या शिवसेनेपर्यंत पोहोचवल्या जातात किंवा सांगितल्या जातात. शिवसेना अडचणीत आणतात, शिंदेची अडचण होते, भाजपलाही आनंद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही आनंद. त्यामुळे हे असं काही म्हणजे काही आहे आतल्या बाजूने काही पुन्हा साठगाठ आहे भाजप बरोबर वसंत मोरे? नाही, मला असं वाटतं की आत्ता जी भाषा संजय शिरसाटांनी केली ते आपल्या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत आणि सामाजिक न्यायमंत्र्याला ही भाषा कितपत योग्य आहे की संजय राऊतांचे हातपाय बांधून त्यांना ठाण्याच्या इस्पितळात न्यावं. आणि जर शीतलताई आत्ता बोलल्या की जो व्हिडिओ आहे तो संजय शिरसाटांच्या घरातला आहे, मग घरातल्या यांच्या झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? हा त्यांच्या घरातला जर व्हिडिओ असेल तर त्यांच्या अशा अवस्थेतला व्हिडिओ बाहेर आणला कोणी? तो तिथं काय भाजपचा तर कोण कार्यकर्ता नसणार आहे, तिथं उबाटाचा तर कोण कार्यकर्ता नसणार आहे किंवा तिथं राष्ट्रवादीचा तर कोण कार्यकर्ता नसणार आहे. त्यांच्याच घरातली माणसंही त्यांची वैरी झालेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपपेक्षा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याच पक्षामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे की कुणी कुणाचं बाहेर काढायचं, ह्याचं बाहेर आलं त्याचं बाहेर काढायचं, त्याचं बाहेर आलं ह्याचं बाहेर काढा. आणि अशा अवस्थेमध्ये आज महाराष्ट्राचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते बाजूला पडलेत आणि हे कुणी करत नाहीये, हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातलीच लोक करतात. तीच लोक या सगळ्या गोष्टी आज माझं बाहेर निघलं उद्या तुझं बाहेर काढणार. ह्या गोष्टीमुळे हे सगळं ठीक आहे. मला उरलेल्या दोन प्रतिक्रिया घेण्याच्या पूर्वी हा एक गंभीर आरोप केलेला आहे वसंत मोरेने, अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. शीतल म्हात्रेंची मला प्रतिक्रिया घ्यावीच लागेल याबद्दल. शीतलजी, मला वाटतं तेच सांगतायत की महाराष्ट्रातले प्रश्न मांडत नाही, कोण मांडत नाहीयेत. अहो तुम्ही विरोधी पक्ष आहात, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बोलत नाहीयेत. तुम्ही हे नसते काहीतरी फुटकळ गोष्टी, कुणाच्या घरातलाच व्हिडिओ पाठव, कुणाचा दुसराच कसला व्हिडिओ काढ, ह्या सगळ्या गोष्टी करतायत. महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपलेले आहेत का? तुम्हाला तुमचे उद्धव ठाकरे जी हाऊसमध्ये बसत नाहीत, एका विषयावर बोलत नाहीयेत, त्याच्यामुळे तुम्हाला खरोखर महाराष्ट्राच्या जनतेच्या संदर्भात काय विषय आहेत हे तुम्हाला बोलायचे नाहीयेत आणि बाहेर येऊन हे नसते खेळ खेळायचे आहेत, नसते बदनाम्या करायचे आहेत. कारण तुमच्याकडे बोलण्यासारखं तुम्हाला एवढी संख्या दिली त्या अशा नोटांची बंडल घेऊन खरोखर अतिशय लोकांना ठोसे मारायला नाही दिली. अहो वसंत मोरेजी, बंगाली बाबा घेऊन मोरेजी ते बंडल आहेत की नाही आहेत हे जरा बघा तुम्ही. त्याच्यामुळे उगीच साफ म्हणून दोन्ही. ठीक आहे, मी दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या, दोघांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या. मला वेळ फक्त पाळावी लागेल कार्यक्रमाची. अतुल लोंढेंची एक प्रतिक्रिया मी घेतो. नाहीयेत अतुल लोंढे. नाही, आता असं आहे की पहिले आपल्या काळामध्ये गोवारीन नावाची कन्सेप्ट होती. म्हणजे महिला यायची, ती भांडे घेऊन आणि घरातल्या ज्या महिला आहेत त्या जुने कपडे जे आहेत देऊन ते भांडं विकत घ्यायचे. तर कदाचित असेच कपडे देऊन 100 एकर जमीन जी आहे ती त्यांच्या ड्रायव्हरनी घेतली. शिरसाटांच्या ड्रायव्हरनी 100 एकर जमीन घेतलेली आहे. त्याचा आरोप पुराव्यानिशी झालाय, कोर्टामध्ये त्याची केस आहे. त्याच्यानंतर पंचायत राज कमिटीचे चेअरमन आहे ते जळगावमध्ये की धुळ्यामध्ये कुठतरी गेले होते, त्यांच्या पीएच्या रूम मध्ये सापडले होते पैसे. कदाचित तेही कपडे वगैरे देऊन, आता कारण पैसे नाही आहे, ते स्पष्टपणे दिसतात पैसे आहेत तुमच्या, त्याच्यामध्ये आम्ही बघतोय ते, पण ते पैसे नसतील कधी कपडे देऊन ते बोहारींचं काम. म्हणजे नवीन बोहारीन जे आहे ते संजय शिरसाट झालेले आहेत आणि त्यांनीच आरोप केला होता. शीतलजी त्यांनीच आरोप केला होता, माझ्या विभागाचे 6,000 कोटी जे आहे ते नेले. आम्ही सातत्याने विचारतोय की सोयाबीनला फंडिंगच्या बाबतीतला मुद्दा घेत नाही फक्त अतुलजी, तुमचा बाकीचा मुद्दा घेतो. मी तुमचा मुद्दा घेतो, बाकीचा चर्चा झाली. कारण मला शेवटचा वेळ मला अवधूत वाघांना पण द्यावा लागेल. अवधूतजी, प्रश्न सुटला नाही, सोयाबीनचा प्रश्न सुटलेला नाही आहे, त्यांनी दिलेले शब्द कुठले पाळले नाही, शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणार होते त्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे, कुठलेही प्रश्न सोडत नाही. पूर्ण स्वतंत्र चर्चा ठरेल. आपल्याला शेतकरी कर्जमाफी आणि पूर्ण मोठा विषय हा. अवधूत वाघांकडे शेवटची कमेंट घेऊन जातोय फक्त. अवधूत वाघजी, ह्या सगळ्याच्या पलीकडे सोडून द्या एकनाथ शिंदे, सोडून द्या संजय राऊतांचे आरोप, या सगळ्या वादंगामुळे शेवटी शासनाचे प्रमुख पक्ष आहे भाजप, कारण सरकार भाजप सरकार आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, सभागृहाचे नेते सुद्धा आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, या घडामोडी जशा एकनाथ शिंदेसाठी डोकेदुखी आहे तशीच ती भाजप सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा, भाजपची आणि सरकारची प्रतिमा यासाठी मारक नाही का? अगदी प्रसन्न, अतिशय उत्तम प्रश्न विचारलात. आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेला मिळालेल्या आमदारांची संख्या 250हून अधिक असल्यामुळे आणि जवळजवळ 45 पर्यंतच विरोधक राहिल्यामुळे आता विरोधकांची सुद्धा भूमिका भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एनसीपीला पार पाडावी लागते. आणि म्हणूनच काल
एका उपविभागीय शिक्षण अधिकाऱ्याला आमचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी लक्षवेधीद्वारे निलंबित करायला भाग पाडलं. एका वेळी 20 आमदार उठले. 400 कोटी रुपयाची संपत्ती या माणसाने 13 वर्ष जमा केली होती. गेली 13 वर्ष एका जागेमध्ये राहून एकेका ऍडमिशन साठी 2-2, 3-3 लाख जमा करणारा हा बेशरम माणूस हा म्हणत होता आमदाराला कोणाची हिंमत आहे दाखवा. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, काँग्रेसच्या एका आमदाराने लक्षवेधी लावली, त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी मागे घ्यायला लावलं. अशा वेळी भारतीय जनता पक्षाच्या संजय उपाध्याय या आमदाराने त्याला तो प्रश्न तडीला लावून त्याला निलंबित करायला लावलं. आम्ही शासन चालवतो आणि शासन चालवत असताना सरकार चालवत असताना अवधूतजी 13 वर्षापैकी 8 ते 9 वर्ष आपल्याच कार्यकाळातली आहेत हे मला जाणीवपूर्वक तुम्हाला दाखवावं लागेल. 13 वर्ष तुम्हीच म्हणताय, 13 वर्ष तो तिकडे ठाम मांडून होता आणि म्हणत होता कोणत्या आमदारात हिंमत आहे. 13 वर्षापैकी पहिली 3 वर्ष तेव्हाच्या आघाडी सरकारच्या काळातली, कोरोनाची 2 वर्ष सोडून द्या, 8 ते 9 वर्ष तर तुमच्याच काळातली होती. पण मी पुन्हा मला चर्चेची चौकट मोडायची नाहीये. विषय होता 2014च्या आधीची अपॉइंटमेंट आहे. 2014च्या आधीची अपॉइंटमेंट आहे. ठीक आहे अतुलजी, फक्त थोडक्यात प्लीज, थोडक्यात म्हणजे काँग्रेसचा विषय निघाला म्हणून. म्हणजे 2012ला नियुक्ती झाली असेल, मग 2 वर्ष जास्तीत जास्त 3 वर्ष. 2014 मध्ये यांचं सरकार आल्यानंतर बदली का झाली नाही? बरं, हा एक स्वाभाविक प्रश्न येतो. आमच्या 2.5 वर्षामध्ये आमचे 2 मी पुन्हा व्यक्तिगत अशा केसेसमध्ये जात नाही. आपला चर्चेचा विषय एकनाथ शिंदे होता. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या वाऱ्या आणि त्याचे राजकीय अर्थ अन्वय अर्थ यापुरता आपली चर्चा होती. विषय असा होता की विधिमंडळाच्या या कार्यकाळामध्ये जर का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन येत असतील तर त्याच्यामागची कारणं काय असतील. कारण अशाच भेटीगाठींमध्ये दडलेलं असतं भविष्यातलं राजकारण. त्याचा वेध घेण्याचाच प्रयत्न असतो. आपल्या झिरो अवरमध्ये विधिमंडळाचा वेगळा झिरो अवर आहे, संसदेतला वेगळा झिरो अवर आहे. आणि अशाच अनौपचारिक आणि मात्र महत्त्वाच्या ठरणाऱ्या विषयांसाठी आजच्या झिरो अवरला आपण सगळ्यांनी वेळ दिला. शीतलजी तुमचे आभार. आपल्यासोबत अवधूत वाघ सुद्धा आहेत, अतुल लोंढे आणि वसंत मोरेंनी सुद्धा आपल्या सगळ्यांचे आभार. आणि झिरो अवरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे बघणार आहोत आजचा पोल, आजचा प्रश्न आणि त्याला कसा प्रतिसाद आलाय त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात आजचा प्रश्न जो आहे हा. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास तयार होते. संजय राऊतांचा दावा पटतो का? आपल्याला 34,000 लोकांनी या मतदानात भाग घेतला. 81% लोक म्हणतायत होय आम्हाला दावा पटतो, 19% म्हणतायत नाही. आपल्या मताचा आदर, आपल्या कौलाचा सुद्धा आदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.